स्वर्गीय काशीनाथ राघव पाटील, स्वर्गीय सयाबाई काशीनाथ पाटील, स्वर्गीय जयराम काशीनाथ पाटील, स्वर्गीय लक्ष्मण काशीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना ज्येष्ठ नेते दशरथ पाटील यांच्या पुढाकाराने व प्रेरणेने 1986 पासून छत्री वाटपाचे उपक्रम आयोजित करण्यात येत आहे। तीच परंपरा आजही पुढे राबवण्यात आलेली आहे। कार्यसम्राट ज्येष्ठ माजी नगरसेवक स्थायी समितीचे सदस्य उमेश पाटील यांच्या पुढाकाराने खारेगाव आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत छत्री वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर शर्मिला पिंपोळकर, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, कार्यक्रमाचे आयोजक नगरसेवक उमेश पाटील, उद्योजक जगदीश पाटील, सिकंदर केणी, उपशहर प्रमुख राकेश पाटील, कळवा मुंब्रा विधानसभा सहसंघटक रचना पाटील, नथू पाटील, जय पाटील, अर्चना पाटील, प्रियांका भरम, निर्मला कदम, रश्मी दळवी, स्मिता अहिरे, रेखा रहाटे, इतर पदाधिकारी, मान्यवर, शिवसैनिक, महिला आघाडी, स्थानिक नागरिक, ज्येष्ठ नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाविषयीची अधिक माहिती माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे। स्वर्गीय काशीनाथ राघव पाटील माझे वडील, माझी आई सयाबाई काशीनाथ पाटील, माझे मोठे बंधू जयराम काशीनाथ पाटील आणि स्वर्गीय लक्ष्मण पाटील यांच्या स्मरणार्थ हा अनेक वर्ष 30 ते 35 वर्ष कार्यक्रम आयोजित केला जातो। आपण बघितलं का हे वटवृक्ष दादाने सुरू केलं। 15 ते 20 ज्येष्ठ नागरिक झाले, 100 झाले, 200, 500 झाले, पण एक दिलासा आपले कर्तव्य ज्येष्ठ नागरिकांना काय ते काम केलं ही भावना ठेवूनच हे आपण कार्यक्रम घेतलेला आहे। हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी असतो, अनेक ठिकाणी कार्यक्रम घेतला जातो। खरं या कारण दादाची तब्येत दादाने प्रेरणा दिलेली आहे आणि दादाने सांगितलेलं आहे की उमेश तू छत्री वाटप केलं की नाही। त्यांच्या सहकार्याने राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब असतील, कल्याण लोकसभेचे खासदार आदरणीय आमचे संस्थापटू श्रीकांत शिंदे असतील, गोपाल लांडगे असतील आणि आजच्या कार्यक्रम उपस्थित आमच्या आता मान्य महापौर सुद्धा येऊन गेले, समज जगदाळ साहेब येऊन गेले आणि आमच्या संपूर्ण ह्या कार्यक्रमाची फर्स्ट टीम जी आहे। जीवनामध्ये एक लक्षात ठेवा, उमेश पाटील जरी नगरसेवक असला तर उमेश पाटील नगरसेवक कोणामुळे झालेला आहे, यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे झालेलं आहे। आपण एकीने हा प्रश्न असतो, आपण एकत्र जर असलो तर आपण काही करू शकतो हे आज दाखवू आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। आज आमच्या ज्येष्ठ नागरिकांचा दिलासा आणि माझ्या कार्यकर्त्यांची सगळ्यांची फौज आता आपण बघलं सकाळपासून इथे रांगा लागलेल्या आहे। अनेक ठिकाणी आपण छत्री वाटप करत असताना एक आनंद आहे। म्हणून आपण या कार्यक्रमात सगळे उपस्थित ज्येष्ठ नागरिक त्याबद्दल आपण सर्वांचा आभार मानतो।